नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बेलसर माळशिरस गटामध्ये आज आपण शिवरी गावात आलेलो आहोत. शिवसेनेचे या गणाचे उमेदवार माणिकराव निंबाळकर डोर टू डोर घरी घरी जाऊन प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या तालुक्याचे माजी आमदार, विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी विमानतळाबाबत लढा दिला, गुंजवणीच्या पाण्याबाबत लढा दिला, अशा प्रकारचं बापूंचं नेतृत्व या ठिकाणी शिवसेना करते. या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अतिशय विश्वासू सहकारी म्हणून बापूंची या महाराष्ट्रात ओळख आहे. तसेच देवेंद्र फडणवीस साहेब सध्याचे मुख्यमंत्री यांचाही पूर्ण विश्वास विजयबापू शिवतार यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक कशा पद्धतीने मतदारांना बापूंच्या बाबत तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे मतदारांना आव्हान कराल? हाथी, घोड़े, तोफ, तलवारें, फौज तो तेरी सारी है, मुश्किलों में घिरे बापू मेरे, लेकिन तुम सब पर भारी है. ही आजची पुरंदर बेलसर मतदार माळशिरस गणाची अवस्था आहे. ज्या संघर्षातून पुरंदरची भूमी ओळखली जाते, तो संघर्ष पुरंदरच्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला येऊ नये यासाठी झटणारं आमचं नेतृत्व आहे. आणि बदल हा घडलाय, तो प्रत्येक सर्वसामान्य माणूस अनुभवतोय. तो बदल प्रत्येकाच्या घरात पोचवण्याची ही निवडणूक आहे. कारण प्रश्न खूप छोटे छोटे आहेत. आमची वाटचाल आहे स्वयंपूर्ण खेड्याबद्दल. असं एक खेडं जे आदर्श खेडं म्हणून पुरंदरच्या नाही तर भारताच्या पटलावरती उमटलं जाईल. ज्या खेड्यामध्ये खूप चांगली शाळा आहे, राहण्याच्या चांगल्या व्यवस्था असतील, ज्याच्यामध्ये सौर ऊर्जेचे जे प्रकल्प आहेत ते घराघरात पोचवण्याचा आमचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रयत्न असणार आहे. सॅनिटेशन आणि चांगल्या शाळा, नागरिकांसाठी चांगलं आरोग्य, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोचतोय. आणि विजय शिवसेनेचाच आहे, कारण विजय शिवसेनेच्या कार्यामध्ये आहे, संघटनेमध्ये आहे आणि त्या संघटनेच्या एकीमध्ये आहे. शिवरीमध्ये काय परिस्थिती, कोणती विकास कामं झाली आणि कोणती कामं अपेक्षित आहेत? शिवरीमध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेकिंग कामं बापूंनी केलेली आहेत. जलसंधारणाची जितकी कामं बापू जलसंधारण मंत्री असताना झाली, त्याला काहीसा ब्रेक लागला होता, पण मतदारांनी झालेली चूक दुरुस्त केली. विधानसभेला आम्हाला रेकॉर्ड मतदान होतं आणि आत्ता पंचायत समिती आणि बेलसर माळशिरस गणामध्ये आम्ही विधानसभेपेक्षाही जास्त मतदान बापूंना देऊ. शिवरी ग्रामस्थांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? शिवरी ग्रामस्थांना एवढंच आवाहन करेन, येणारा प्रत्येक उमेदवार तुम्हाला ताकदीचं वाटत असेल, पण खरी ताकद आहे राजाश्रयामध्ये. आणि राजाश्रय आपल्या बरोबर आहे विजय बापूंच्या रूपाने. महाराष्ट्राच्या पटलावरती मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट ॲक्सेस असणारे जे हातावरती मोजण्यासारखे मंत्री आहेत, त्यामध्ये विजय बापू शिवतारे आहेत. आम्हाला अभिमान आहे की विजय बापू शिवतारेंसारखं नेतृत्व पुरंदरला लाभलेलं आहे. पुरंदरचा इतिहास जर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी लिहिला असेल, तर पुरंदरचं भविष्य लिहिताना विजय बापू शिवतारेंचं नाव घेतल्याशिवाय जनता राहणार नाही. आणि त्याच्यासाठी हे जे शिलेदार आहेत आमचे रमेश आबा इंगळे आणि माणिक शेठ निंबाळकर, हे शिलेदार पंचायत समिती आणि बेलसर माळशिरस गणामध्ये निवडून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आव्हान आम्ही आमच्या शिवरी गावातल्या लोकांना करतोय. धन्यवाद.